बुक्स दॅट स्पीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थंडीतले झकास कपडे बाहेर दिसायला लागलेत. भाजलेल्या शेंगांचा मस्त वास दरवळतोय. बोलताना तोंडातून वाफ बाहेर येतेय. बघूया बरं, हिवाळा आणखी काय काय गमती घेऊन आलाय ते. गोष्टीचं नाव गरम चहा आणि दुलईची ऊब. ओरिजिनल स्टोरी हॉट टी अँड वॉर्म रग्स बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिलीये माला कुमार आणि मनीषा चौधरी. चित्रांकन प्रिया कुरियन. मराठीत अनुवाद संध्या टाकसाळे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. अजून एवढी थंडी सुरू नाही झालीये, पण शाळेचे हिवाळी स्वेटर आम्ही बाहेर काढलेत. थंडीला शिशिर ऋतू असं म्हणतात. या दिवसात गरम गरम पदार्थ खायला मला फार आवडतात. आई आम्हाला काल शेंगदाणा महोत्सवाला घेऊन गेली होती. बंगलोरच्या बुल टेम्पल परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेंगांचे मोठे मोठे ढीग लागले होते. उकडलेल्या शेंगा, भाजलेल्या शेंगा, शिवाय खारे शेंगदाणे, कितीतरी प्रकार. आई म्हणाली, महाराष्ट्रात याच सुमाराला हुरडा होतो. हिरवे दाणे असलेली ज्वारीची कोवळी रसरशीत कणसं शेकोटीत किंवा कोळशाच्या शेगडीवर शेतकरी भाजतात आणि तो गरम हुरडा असा काही चवदार लागतो की बस. शेंगदाणा महोत्सवाला जाताना मी गडद निळ्या रंगाचा स्वेटर घालून गेले होते. मनूला पाळण्यात बसायचं होतं आणि मला घ्यायची होती आजी करता मऊ उबदार शाल. आता जाम थंडी पडलीये. शाळेत जाताना मी उबेसाठी हातावर हात चोळले तर माझ्या नव्या लाल बांगड्यांचा किणकिण असा मस्त आवाज आला. वा, किती छान, मी मोठ्याने म्हणाले आणि त्याच वेळी माझ्या तोंडातून छोटा वाफेचा ढग बाहेर पडताना दिसला. माझी मैत्रीण रजनी सिमल्याला राहते. तिच्या आजोळी वेताच्या टोपलीत बर्फ भरून तो घराच्या छतावर नेतात आणि त्याचे शंकूच्या आकाराचे छोटे ढीग बनवतात. मग सगळी मुलं मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जातात. स्नोमॅन म्हणजेच बर्फाचा मोठा बाहुला तयार करण्याच्या स्पर्धेविषयी रजनीने मला सांगितलं होतं. श्रीनगरमध्ये पहिली बर्फवृष्टी झाली की म्हणतात नवशीन मुबारक आणि थोडा बर्फ कागदात गुंडाळून मित्रांना पाठवतात. मग मित्राला तुमच्यासाठी मेजवानी द्यावी लागते. मलाही बर्फात खेळायला आणि नंतर नान आणि रोगन जोश अशी मेजवानी झोडायला खूप आवडेल. रजनी म्हणते की शेंड्यांवर बर्फ पडलेली झाडं फार छान दिसतात. गरम गरम चहा प्यायला लोकांना आवडतो, पण तिला आवडतं गूळ घातलेलं दूध. बाहेर इतकी थंडी असते की तिथे जर्किन, हातमोजे, टोपी, मफलर हे घातल्याशिवाय बाहेरच पडता येत नाही. पण एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत खेळायला खूप मज्जा येते असं ती म्हणते. माझी अशी फार इच्छा आहे की पुढच्या हिवाळ्याच्या सुट्टीत सिमला किंवा जैसलमेर या ठिकाणी जायला मिळावं. जैसलमेरला काही बर्फ नसतो, नुसतीच वाळू, पण तिथे असते वाळवंटातली जत्रा. तिथे उंटावर बसायला, लोकनृत्य आणि बाहुली नाट्य बघायला, फेटे बांधण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला मला खूप आवडेल. लवकरच संक्रांत येईल. संक्रांतीसाठी जानूच्या घरी तिळगुळ, रोहनकडे येल्लू आणि नरसीच्या घरी चिगडी बनवतात. तुम्हाला माहितीये का की हे सर्व पदार्थ तीळ आणि गूळ यापासूनच बनवलेले असतात. थंडीत ते शरीराला उपयोगी पडत असावेत. मला थंडी आवडते. मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला आवडतं आणि खुर्चीत आजी शेजारी गुरफटून बसत पुस्तक वाचायला आवडतं. माझ्या या झाडावर काही बर्फ पडणार नाही, पण लवकरच खूप सारे पक्षी, खारी, पोपट आणि आंबे यांनी ते झाड बहरून जाईल. सणांच्या आणि ऋतूच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. वेबसाईट www.booksthatspeak.com. इंस्टाग्राम ID BooksThatSpeak. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.